नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेसंदर्भात महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। तुम्ही सुद्धा जर तुमच्या पिकाचा विमा काढला असेल आणि जर तुम्ही कंप्लेंट केली असेल किंवा या ठिकाणी क्लेम केला असेल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे। तर मित्रांनो, 2555 कोटी रुपये आज मंजूर करण्यात आलेले आहे पीक विम्यासाठी आणि याचा जे काही लाभ आहे राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना याचा जे काही लाभ आहे ते मिळणार आहे। तर हे कोणत्या वर्षीचा नेमका पीक विमा मिळणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे लाभ मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। ही माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या इतर शेतकरी मित्रांना माहिती शेअर करा। राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार रुपये 2555 कोटी पीक विमा नुकसान भरपाई। कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांची माहिती। आज पीक विम्यासंदर्भात हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यातील तब्बल 64 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून त्यांच्या खात्यावर थेट 2555 कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे। शासनाने विमा कंपन्यांना देय असलेले प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून रुपये 2852 कोटी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे। या निर्णयामुळे मागील विविध हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे। ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे। तर महत्त्वाचं म्हणजे हा पीक विमा जे आहे ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, तर या अंतर्गत खरीप 2022 आणि रब्बी 2022-23 या हंगामासाठी रुपये 2,87,00,000, खरीप हंगाम 2023 साठी 181 कोटी, रब्बी हंगाम 2023-24 साठी 63 कोटी 14 लाख आणि खरीप हंगाम 2024 साठी 2,308 कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे। एकूण 2555 कोटी रकमेचा लाभ राज्यातील 64 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे। शासनाने विमा कंपन्यांना निधी वितरित केला असून नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा होईल। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो पीक विम्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट होती। तुमचं सुद्धा जर मागील काही या ठिकाणी हंगाममध्ये तुमचं नुकसान झालं असेल पिकाचं आणि तुम्ही जर यासाठी क्लेम केला असेल तर तुम्हाला सुद्धा या अंतर्गत तुमचा क्लेम पास झाला असेल तर तुम्हाला सुद्धा नुकसान भरपाई अंतर्गत याचा जे काही लाभ आहे ते नक्कीच मिळणार आहे। अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती होती पीक विम्यासंदर्भात। आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।